नमस्कार शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम सगळ्यांना जय शिवराय। पाऊस पहिल्या दिवसात काही गावखेडे सोडील तरीही धीर सोडू नका, कारण की ही कंडिशन एक दिवसासाठी नाहीये, 2 दिवसासाठी नाहीये, चक्क ही 10 ते 12 दिवस महाराष्ट्रात तळ ठोकून आहे। 25-26 तारखेपर्यंत राज्यात मुसळधार पद्धतीने हा पाऊस पडणार आहे आणि या टायमिंग पर्यंत भोकरदन, जाफराबाद, कन्नड, सिल्लोड, पैठणमध्ये सुद्धा काही ठिकाणी घनसावंगी तालुक्यात सुद्धा तर असे अनेक गाव आहेत, मी नाव घेत नाही, अशा बऱ्याच ठिकाणी तिथे पाऊस चालू आहे। तो रात्री बेरात्री नांदेड सुद्धा कव्हर करणार आहे, परभणीला सुद्धा येणार आहे, बीड जिल्ह्यांना सुद्धा तो घेणार आहे, परळी असेल, असे बरेचसे भाग आहेत, या भागांना तो कव्हर करणार आहे। आज सध्याची जर परिस्थिती पाहिली आपण, देऊळगाव राजा, सिंदखेड राजा, चिखली, खामगाव अशा अनेक भागांमध्ये तो पाऊस चालू आहे। आता काही लोकांचा असा होतंय, आभाळ आलं ते निघून गेलं की लगेच टेन्शन मध्ये, तुम्ही धीर सोडू नका। मी तुम्हाला वारंवार सांगतोय, पुन्हा असं सांगण्याची पद्धत मी तुम्हाला परत सांगतोय। आणि एक मात्र नक्की आहे महाराष्ट्रामध्ये, जर आम्ही दुष्काळाचा जर मेसेज दिला असता तर खाटकाच्या दावणीला आज गायी पाहिल्या असत्या तुम्ही, कारण की एवढा 22 तारखेपर्यंत जो काही बेंबीच्या देठापासून तळ ठोकून सांगतोय ते सत्य होणार आहे। तुमचा मोबाईल जोपर्यंत 23 तारीख दाखवत नाही तोपर्यंत तरी संयम ठेवा। आणि विषय असा आहे की 12 वाजेपर्यंत ह्या गोष्टी होणार आहे। मराठवाड्यातल्या सुद्धा जिल्ह्यामध्ये पाणी चालू होणार आहे। आता उद्यात रात्री बेरात्री कुठे कुठे पाणी चालू होईल या संदर्भातल्या अंदाजाकडे, सध्या परिस्थिती बुलढाणा जिल्ह्यात चांगल्या पावसाची आहे, काही गावखेडे रात्री सुद्धा घेणार आहे, पण लोणार, रिसोड परिसर सुद्धा अनेक ठिकाणी त्याची जोरदार एंट्री होणार आहे। छत्रपती संभाजीनगरला सुद्धा मध्यरात्रीपर्यंत अनेक ठिकाणी घेईल, काही ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीचा पाऊस झालाय। आणि विशेषतः ही माहिती तुम्ही इतरही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचं काम करा। 2 वर्षापासून या चॅनलवरती काम करतोय, तर ह्या चॅनलचे 100K सबस्क्रायबर पूर्ण करण्याचे मी आज वैयक्तिक तुम्हाला बोलतो आहे, ते आपल्याला करायचे आहेत। आणि जवळपास अकोला परिसरामध्ये सुद्धा लवकरच एंट्री घेणार आहे। अमरावतीच्या पूर्व भागामध्ये ठिकठिकाणी पावसाला सुरुवात झाली, नागपूरच्या सुद्धा काही भागांना चांगल्या पद्धतीने पाऊस चालू आहे, गोंदिया, चंद्रपूर सुद्धा काही ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीचा पाऊस चालू आहे। आणि आता रात्री बघा कुठे कुठे हा पाऊस येईल, आणि असे अनेक महत्वाच्या बातम्या आहेत तुमच्यापर्यंत घेऊन आलोय। काळजी करू नका, जोपर्यंत माझ्या चेहऱ्यावरती हसू येणार तोपर्यंत तुमचा चेहरा खुशाल ठेवा। मी तुम्हाला एक सांगतोय की ह्या वर्षी दुष्काळ नाहीये, आणि जबरदस्त असा पावसाचा जो काही जोर आहे तो पुन्हा रात्री बेरात्री वाढणार आहे। आणि याच्यातून जे काही हुकले असतील 10-5 गाव समजा रात्री 12च्या नंतर सुद्धा, तर ते दुसऱ्या दिवशी उद्या 8 ते 9 वाजेपर्यंत ह्या टायमिंगपर्यंत पूर्ण होतील, त्यामुळे काळजी करू नका। आता विभागानुसार अंदाज पहा, लातूर जिल्ह्याला जवळपास रात्रीचे 11-11:30 वाजतील, माजलगाव पट्ट्याला सुद्धा कोणत्याही टायमिंगला कुठेही पाऊस सुरू होईल रात्री 11-10 वाजेपर्यंत। घनसावंगी पट्ट्याला काही ठिकाणी चालू झालाय मगापासून, अजूनही काही भागांना तो होणार आहे। बीड जिल्ह्यात सुद्धा सर्व तालुक्यामध्ये बऱ्याच ठिकाणी तो पाऊस आज रात्री कव्हर अप करेल। धाराशिवमध्ये सुद्धा तुम्ही पण नाराज होऊ नका, पावसाची क्रेज चांगली आहे, होईल। आता दुपारपर्यंत असं चक्क वातावरण होतं, कोणता भाग केज असेल, अंबाजोगाई असेल, लातूर परिसर असेल, माजलगाव पट्टी असेल, आणि तिथे सुद्धा 4 वाजल्यापासून आभाळाच्या फळ्या निघायला सुरुवात झाली आहे, त्यामुळे ही काळजी करू नका। 4-2 गावखेडे सुटत असतात, त्यामुळे त्याचंही टेन्शन घेऊ नका। तर हिंगोली जिल्ह्याला सुद्धा रात्री आहे, मंठा परिसर सुद्धा चालू झालाय काही ठिकाणी, वाटूर वगैरे परिसरामध्ये तुम्हाला सुद्धा चांगलाच परसणार आहे। आणि पाऊस हा 2-4 दिवसासाठी नाही, तर चक्क 10-12 दिवसासाठी एक चांगल्या पद्धतीचा परफॉर्मन्स केल्याशिवाय तो जाणार नाहीये। सगळ्यात महत्वाचे अजून एक सांगतो की बऱ्याच शेतकऱ्यांना माझे अंदाज आवडतात, पण ते लाईकच्या माध्यमातून कळतं की 2000 शेतकऱ्यांना ते आवडतात। तर तुम्हाला माझे अंदाज आवडत असतील तर लाईक करा, कारण की बऱ्याच शेतकऱ्यांपर्यंत ते मेसेज पोहोचतो। सगळ्यात महत्वाचा अहिल्यानगर काही ठिकाणी चांगला बरसलाय, रात्री सुद्धा पाथर्डी, शेवगाव परिसर सुद्धा तो कव्हर अप करेल। त्याचबरोबर भोकरदन, जाफराबाद तर तुम्ही पाहताय व्हिडिओ मागापासून खूप चांगले आहे। खानदेशकरांनो, धुळे जिल्ह्यात सुद्धा काही ठिकाणी पाऊस झाला, तुम्ही मानताय। जळगाव सुद्धा दक्षिण भागामध्ये अनेक ठिकाणी पाऊस झाला, हे तुम्ही मानताय। तुम्हाला 100% बाबती दरवर्षी होत नसते 1 आणि 2 दिवसामध्ये, तुम्ही 24 तारखेपर्यंत तुमच्या पेरण्या होतील, असाच तो पाऊस पडणार आहे। आजही संध्याकाळी अनेक ठिकाणी तुमच्या भागात पाऊस येईल, उद्या सुद्धा चांगली व्याप्ती आहे। आणि पेरणीचा सल्ला ह्यावर्षी मी तुम्हाला का देत नाहीये, कारण की निगेटिव्ह कमेंट तुम्ही पाहताय, 4-2 लोक लय मनात घेतात, त्यामुळे
त्या लोकांसाठी आपण हा पेरणीचा सल्ला देत नाहीये. तुम्हाला चांगला वाहुणी पाऊस झाला काही ठिकाणी तर त्या शेतकऱ्यांनी पेरणीला उद्या किंवा परवा सुरुवात केली चालते. 2 दिवसात महाराष्ट्र बऱ्यापैकी कव्हर होणार आहे. वैजापूर निंबाळकरचं चांगलं आलं मग अशी अजूनही उद्या आहे, काळजी करू नका. मान्सून 23-24 ला आजच दाखल झालाय आणि तो 2-3 दिवसामध्ये चांगला परफॉर्मन्स करणार आहे. त्याचबरोबर हिंगणघाट, वर्धा, त्याचबरोबर वाशिम जिल्हा, त्याच पद्धतीनं यवतमाळ सुद्धा रात्री आहे, उद्या आहे, परवा तर त्याच्यापेक्षा जास्त आहे. म्हणजे अशा प्रकारे ह्या पूर्व विदर्भाला मी सांगितलं की 2 दिवस तुमच्याकडे भागबद्ध पद्धतीने आहे, चांगली व्याप्ती सुद्धा आहे. फक्त पेरणी योग्य पाणी पुढे द्या, मग पेरण्या करा. चांगली जबरदस्त कंडिशन महाराष्ट्रामध्ये आहे. आता एका थोडक्यामध्ये पण पूर्ण जिल्ह्यांचा अंदाज देऊन सांगतो. आता लक्षात घ्या, आजची संध्याकाळ मराठवाड्यातले एकंदरीत सर्व जिल्हे आहेत, सर्व जिल्ह्यातल्या सर्व तालुक्यांमध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस असणार आहे. 10-20% भाग त्याने सोडला तर काळजी करू नका. पाऊस काय लगे 1-2 दिवसासाठी नाहीये, खूप दिवस आहे. त्यानंतर अकोला, अमरावती हा खूप ठिकाणी आहे. बुलढाणा जवळपास 60 ते 70% आजच कव्हर होणार आहे. छत्रपती संभाजीनगर 40 ते 50% आजच कव्हर होईल. उद्या राहिले सारे भाग कव्हर होतील. 23 ला अहिल्यानगर, धाराशिव पट्टी सुद्धा आजच कव्हर आहे. परळी वैजनाथ सुद्धा आहे, बीड पण आहे. म्हणजे मराठवाडा विदर्भात भरपूर आहे. त्याचबरोबर पूर्व विदर्भ सकाळपर्यंत तो भरपूर भाग घेणार. तो पूर्व विदर्भाला पुणे वगैरे सर्कलला तर 3-4 दिवस पाऊस परेशान करणार आहे. एक चांगल्या पद्धतीची कंडिशन महाराष्ट्राला पाहायला मिळते. उद्याचं सत्र, उद्या मराठवाड्यामध्ये सर्वाधिक अगोदर लवकर प्रवेश करेल. आजही तिथे रात्री आहे, हा गैरसमज डोक्यातून काढा की आज आम्हाला होणार नाही, होणारच आहे. खांडेसर तुम्हाला बी आहे संध्याकाळी. त्याचबरोबर अनेक भाग त्याच्यामध्ये कव्हरअप होतात. एकंदरीत थोडं तिरकन 1-2 तालुके जिल्हे सांगत नाहीये. महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये आज काही ठिकाणी पडला पाऊस तर अजून रात्री बाकी आहे. मराठवाड्यात जवळपास पूर्णच कव्हर होईल. काही 10-20% भाग राहिला तो उद्या कव्हर होईल. पण त्यापेक्षाही चांगली कंडिशन 4 ते 5 दिवस महाराष्ट्रामध्ये 25 तारखेपर्यंत मान्सूनचाच पाऊस मेघगर्जनेसह बरसणार आहे. मान्सून आणि मान्सूनच्या अवकाळीचं कोलॅबरेशन आहे, दोन्ही सोबतच आहे आणि त्यामुळे गरमीच्या लेवलमुळे पाण्याच्या थेंबाची जाडी सुद्धा जबरदस्त आहे. अर्धा घंटा जरी पडला तर वाहून निघेल अशी परिस्थिती आतापर्यंत झाली काही ठिकाणी आणि पुन्हा संध्याकाळी सुद्धा होणार आहे काही ठिकाणी. तर अशा प्रकारचं आहे. बरेच शेतकरी पाऊस पडल्याचे व्हिडिओज मला पाठवतात, आणखीन येतील सुद्धा. त्यामुळे सगळ्यांना विनंती आहे, धीर सोडू नका, काळजी करू नका. आणि एक विनंती आहे की दिलेल्या तारखेपर्यंत याच्या अगोदर सुद्धा जे सांगितलं ते लक्षपूर्वक ऐकत चला. आणि महत्वाचं म्हणजे पुढे सुद्धा खंडामध्ये जुलै महिन्यात असेल किंवा ऑगस्टमध्ये असेल त्यावेळेस सुद्धा पाऊस आहेत खंडामध्ये तुम्हाला पिकांचं तारण करण्यासाठी. तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही घाबरले जाऊ नका. एखादा दिवस मागे पुढे नक्की होईल पण शब्द खराब करून टाकण्याची क्षमता आहे. मी पुन्हा एकदा तो शब्द वापरेल की जर पंजाबराव डक आणि मी आम्ही जर दुष्काळाचं भाष्य केलं असतं तर आज खाटकाच्या दावणीला हजारो गायी असत्या आणि तुमची लेकरं पुण्यामध्ये शिकायला निर्णय तुम्ही लय फास्ट घेता. इतके शेतकरी फास्ट निर्णय घेता की कसं काय लगे पाऊस लगे येणारच नाहीये. त्यामुळे ही धीर सोडू नका. वारंवार सांगतोय चांगला पेरणी पाऊस पडू द्या. पश्चिम विदर्भाला सुद्धा आजच पाणी आहे दादा. पैठणला सुद्धा काही ठिकाणी झालाय मगाशी, मान्य करा. मगाशी बऱ्याच ठिकाणी पोहोचलाय. तुम्हाला रात्री पण आहे, उद्या सुद्धा 23 तारखेला आहे. हो, बुलढाणा चिखली चालू आहे. तर अशा प्रकारची कंडिशन आहे. नांदूर घाट परिसरात रात्री आहे. रामारी, तांबडेसर काळजी बिलकुल करू नका. सकाळी उठल्या तुम्हाला रात्रीच पाऊस पडायला दिसून जाईल. घनसावंगीमध्ये दादा पाऊस चालू नाही का? नवनाथ काळे पाटील सर, पाऊस चालू आहे घनसावंगीमध्ये अनेक ठिकाणी. होईल, रात्री पण होईल. मी तुम्हाला सांगितलंय 22 तारीख 100% पूर्ण होऊ द्या. तुम्ही काळजी करू नका. नक्कीच खांडे सर, धन्यवाद. हे बघा, तुम्ही धीर लवकर सोडता, धीर सोडू नका. आलनिनोच्या बातम्या तुम्हाला पाहायलाच भेटणार नाही 10 दिवस. आता गपचूप पडलेत बातम्या त्या आलनिनोच्या. आलनिनो, दुष्काळी, खाटकाच्या दावणीला गाई जाणं ठीक आहे. खुलताबाद मुसळधार पडला भाऊ, धन्यवाद. सोलापूर, हे बघा तुमचा जिल्हा अजय सावंत नेहमी मागे राहतो. आज मागे राहिला हा नवल नाहीये, पण तुमच्या भागात सुद्धा उद्या हजेरी सुरुवात होईल. काहीही काळजी करू नका. कोकाटे सर बीडचं सांगितले पाऊस रात्रीपर्यंत दाखल होणार आहे. 22 तारीख जोपर्यंत तुमचा मोबाईल अपडेट करत नाही 23 आले म्हणून तोपर्यंत शांत राहा, काळजी करू नका. जाता जाता एवढं सांगेल की मराठवाड्यातले सर्व जिल्हे आज मध्यरात्रीपर्यंत आहे, काळजी करू नका. त्यातून 10-20% भाग जर राहिला असेल तर त्याच्यातही निश्चिंत राहा. 23 तारखेला तो दुपारपर्यंत कव्हर करेल अशी पद्धत आहे. आणि महाराष्ट्रामध्ये ह्या 4-5 दिवसामध्ये अनेक ठिकाणी विहिरीच्या पाण्याचा स्रोत सुद्धा वाढेल अशी पद्धत जूनमध्ये गेल्या वर्षी सुद्धा झाली नव्हती. ती ह्या वर्षी होईल. म्हणजे गेल्या वर्षी मे मध्ये पडला म्हणून ती झाली होती.
पण जूनचा हाफ चांगलापणे आहे. पण माहिती शेवटपर्यंत पाहणाऱ्या शेतकऱ्यांचे धन्यवाद आणि ही माहिती सर्व शेतकऱ्यांना पाठवण्याचा प्रयत्न करा. जय शिवराय.